विठ्ठलाच्या दर्शन रांगेत हजारो भाविक आहेत। त्यांना दर्शन कधी होते माहीत नाही, मात्र हा कमरेवर हात उभा ठेवून कमरेवर हात ठेवून हा एक आगळा वेगळा विठ्ठल सध्या पंढरपुरात आलेला आहे। भाविकांना तिथं जरी दर्शन नाही झालं तर भाविक या आगळ्या वेगळ्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत, त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी येत आहेत। विठ्ठलाचा जसा पोशाख आहे तसाच पोशाख त्यांनी केलेला आहे। आपण त्यांना विचारू, माऊली कुठनं आले तुम्ही? मी विकास घोगरे, मी मतिमंद दिव्यांग मुलांसाठी जे आपलं संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजश्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची पावनभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी येणेरे म्हणून माझं गाव आहे। तिथे मी मतिमंद मुलांचा सांभाळ करतो। मी समाजात पाहिलं की आपली हा भारत देश ही संतांची भूमी आहे आणि आपण संतांचं आजपर्यंत ऐकत आलेलो आहोत, त्यांना फॉलो करत आलेलो आहोत आणि मला असं वाटतं की समाजामध्ये आपल्या दिव्यांग बांधवांबद्दल अवेअरनेस किंवा जनजागृती होणं महत्त्वाचं आहे। म्हणून मी नगरची जी सुनीलजी त्रिपाठी आहेत त्यांची दिंडी आहे वैष्णव सेवा भक्त मंडळ, या मंडळामध्ये आम्ही दिवसभर पायी चालतो आणि संध्याकाळी आम्ही भारूड करतो। यामध्ये मी काही दिव्यांग मुलांना घेऊन आलेलो आहे। मला असं वाटतं की आपण दगडामध्ये देव शोधणारे लोक, आपण मानवामध्ये देव शोधला पाहिजे आणि म्हणून मला असं वाटलं की त्या ईश्वराचं मी त्या योग्यतेचा नाही आहे, परंतु त्यांची जी जो पेहरावे तो केला तर तुमच्यासारखे 4 लोक माझं ऐकतील आणि म्हणून मला असं वाटतं की आपण ह्या विठ्ठलात नक्कीच दर्शन घ्या। परंतु आपल्या आजूबाजूला जे अंध कर्णबधीर मुकबधीर लोक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा देव पाहावं हीच माझी नम्र विनंती। मी आपलं ABP जो माझा जो चॅनल आहे त्याचं मनापासून धन्यवाद मानतो की आज माझी पंढरपूरची वारी खरोखर सक्सेस झाली, कारण माझा उद्देशच हा होता की माझं जे शब्द आहेत, माझे जे विचार आहेत ते 4 लोकांपर्यंत पोहोचावं आणि आज आपण ती मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। जय हरी। तर अशा रीतीनं थेट विठ्ठल मंदिरात दर्शन नाही झालं तरी जो व्यक्ती अपंगात विठ्ठल शोधा म्हणतो त्याची भेट मात्र सैतल्या पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांची होत आहे। कॅमेरामन आयुष कागदीसह सुनील दिवाण, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।